फोन लाईनवर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब जोडले गेलेले आहेत। सचिन सर, मनोहर पर्रीकर यांचं निधन झालेलं आहे आणि कर्तृत्ववान नेता हरपला अशीच भावना सगळ्यांमधून व्यक्त होते, काय सांगाल? नाही, निश्चितच अत्यंत कर्तृत्ववान असं हे नेतृत्व होतं। नव्या शतकामध्ये गोव्याच्या उभारणीत नवं योगदान देणारा असा नेता होता। हा नव्या शतकातला नव्या गोव्याचा नेता होता। फक्त गोव्यातच नाही तर पूर्ण देशभर त्यांनी स्वतःचं एक आदर्श राजकारणी असं रूप उभं केलेलं होतं। केवळ इन करत नाही आणि केवळ हाफ शर्ट घालतात म्हणून ते साधे होते अशातला भाग नव्हता। त्यांच्या एकूण वर्तनातून ते दिसत होतं। गोवा हे अत्यंत छोटंसं राज्य आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यापुरतं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि महाराष्ट्रातल्या एखाद्या मोठ्या महानगरपालिके इतकं तिथली लोकसंख्या आणि तिकडचा आर्थिक डोलार आहे। पण इतकं छोटासा जीव असताना देखील आज एवढ्या छोट्याशा जागेतून माणूस संरक्षण मंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो। हेच त्यांच्या कर्तृत्वाची फार मोठं त्यांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं होतं। विक्रमी संख्येने नरेंद्र मोदींच्या कडे खासदार होते, पूर्ण देशभरातून निवडून आलेले होते। अशा वेळेस त्यांना पर्रीकरांना, जे साधे आमदार होते, मुख्यमंत्री होते, त्यांना संरक्षण मंत्रीपद द्यावं लागलं। यावरून त्यांचं मोठेपण, पर्रीकरांचं मोठेपण लक्षात येऊ शकतं। गोव्यासारख्या एका विविध पदरी, म्हणजे जिथे जातीचे अनेक कंगोरे आहेत, धर्माचे अनेक कंगोरे आहेत, अशा ठिकाणी एक मुखी नेतृत्व पर्रीकरांनी सातत्याने दिलं। सर्व समाज घटकांना, सर्व समाज गटांना आपलंसं वाटेल अशी ताकद त्यांनी आपल्या प्रामाणिकपणातून, साधेपणातून उभी केलेली होती। ती साधेपणाची आणि प्रामाणिकपणाची ताकद फारच मोठी होती। एक IITian मुख्यमंत्री बनले किंवा आमदार बनले एवढ्या पुरतच ते सीमित नव्हतं त्यांचं मोठेपण। सर्वसामान्य लोकांशी त्यांचा जो कनेक्ट होता तो जबरदस्त होता। समोरच्या आपल्या विरोधात आलेला मोर्चाला सामोरं जाणं, तोंड देणं, हे ते सातत्याने करत होते। त्यांनी सातत्याने लोकांच्या प्रश्नावर आंदोलनं केली। लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं, त्यांनी लोकांना भरभरून प्रेम दिलं। त्याच्यामुळे सतत ते लोकांच्या संपर्कात राहिले, लोकांशी जोडून घेत राहिले आणि त्याच्यातून ते विकसित होत राहिले, डेव्हलप होत राहिले। एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक, जो कारसेवक म्हणून अयोध्येला गेलेला होता, त्याचं नेतृत्व गोव्यासारख्या राज्यातल्या ख्रिश्चनांनी स्वीकारावं। आज देखील गोवा भाजपमध्ये 7 आमदार भाजपचे ख्रिश्चन आहेत, जे कमळाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत। असं नेतृत्व, सर्वसमावेशकतेचं विकसित करणं, स्वतःला विकसित करणं, ही काही छोटीशी गोष्ट नाही। ते त्यांनी करून दाखवलेलं होतं आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला होता। चर्चने देखील त्यांच्यावर विश्वास दाखवलेला होता आणि म्हणूनच त्यांचं नेतृत्व, जे गेल्या काही वर्षांमध्ये वेगळ्या अंगाने विकसित झालेलं आपण पाहू शकलो, ते फारच महत्वाचं होतं। त्यांनी हा चमत्कार तेव्हा करून दाखवला होता की जेव्हा सगळेजण, वेगवेगळे नेते आपापल्या दृष्टिकोनातून त्यासाठी प्रयत्न करत होते। म्हणजे भाजपचे नेते, अडवाणी तिकडे मोहम्मद अली जिनांच्या कबरीवर जाऊन नमस्कार करून आले होते, ही आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी। नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास म्हणत होते, पण त्यांना जी विश्वासार्हता मिळू शकली नाही, ती विश्वासार्हता गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांनी मिळवून दाखवली। गोव्यातला भाजप हा वेगळा आहे, तुम्ही गोमांस किंवा गोहत्या बंदीच्या संदर्भात इकडे बोलू नका, अशी म्हणण्याची ताकद त्यांच्याकडे होती। हे त्यांचं फार मोठं वेगळेपण होतं, जे कधीच अधोरेखित झालं नाही। त्यांनी संरक्षण मंत्री असतानाचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले, त्यावर फारशी कधी चर्चा झालेली नाही। पण एक
जितके ते तिथे संरक्षण मंत्री पदाशी जोडलेले होते, तिकडच्या निर्णयांशी जोडलेले होते, त्याच वेळेस ते तितकेच गोव्यातल्या अनेक छोट्या महत्वाचे छोट्या त्यांनी निर्णयही घेतलेले आहेत आणि त्यामुळे आता असा नेता पुन्हा होणं नाही अशीच भावना व्यक्त होते. धन्यवाद सचिन सर, या भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केल्याबद्दल.